आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या 78 जागांच्या नगरसेवक पदासाठी आजपासून भाजपने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली। कुपवाड आणि मिरज या दोन शहरातील प्रभाग क्रमांक 1 ते 8 मध्ये इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या। यावेळी माजी नगरसेवकांसह नव्याने इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी गर्दी केली होती। सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, मिरजेचे आमदार सुरेश खाडे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी या मुलाखती घेतल्या। मुलाखतीच्या पहिल्या दिवशी एकूण 8 प्रभागांमध्ये 226 उमेदवारांनी मुलाखती दिल्या। नमस्कार, मी सौ वैशाली पांडुरंग कोरे, प्रभाग क्रमांक 4 महिला ओबीसी मधून इच्छुक उमेदवार आहे। 2013 मध्ये मला पक्षाने उमेदवारी दिली होती, तसेच 2008 व 2018 मध्ये माझ्या पतींना उमेदवारी पक्षाने दिली होती। आम्ही त्या विजयी होऊन प्रभागामध्ये बरीच कामं केली आहेत, त्याच विकासाच्या जोरावर आम्ही उमेदवारी मागितली आहे आणि पक्षाने जर संधी दिली तर शिस्त व पक्षाचे नियम पाळून आम्ही एकनिष्ठेने काम करू। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने जो पक्षीय प्रोटोकॉल असतो त्याप्रमाणे सर्व इच्छुकांची मुलाखती घेतल्या। त्या मुलाखतीमध्ये प्रभागातील असलेल्या त्यांच्या प्रभागाच्या विषयीची माहिती, जातीय समीकरणं, तसेच यापूर्वी केलेली विकास कामं, पूर्वीचा इतिहास, ज्या निवडणूक लढवलेली गेलेली होती तो झालेली माहिती आज आमच्याकडनं सगळ्या प्रमुख आमचे जे पदाधिकारी नेते आहेत त्यांनी कोर कमिटीने घेतलेले आहे। हो, माझी मुलाखत झालेली आहे। या मुलाखतीमध्ये प्रभागातील सर्व समस्या, भविष्यात येणाऱ्या निवडणुकीचे समीकरणं प्लस झालेला विकास या गोष्टींवरती सर्व सविस्तर अशी मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आले होते।